निवडक बालकुमार साधना. घगू आणि जामनी. लेखन गुलजार. अनुवाद कुमुद करकरे. सादरीकरण दीपाली अवकाळे. सुरूच्या झाडांच्या दाट फांद्यात बसून घगू रोज तिची वाट पाहायचा. ती बागेच्या त्याच कोपऱ्याला उडत यायची आणि मग बराच वेळ आकाशात नाचत राहायची. घगू तर तिच्या प्रेमातच पडला होता. दररोज तोच पिवळा व जांभळा जामनी रंग. कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला नाचत असायची. घगू तर तिला एक पक्षी समजायचा, खरोखरचा. कितीतरी वेळा तो तिच्या जवळून उडत जायचा आणि आपल्या भाषेत तिला सांगायचा, तुझ्या दोनही पंखांचे रंग किती वेगवेगळे आहेत. एक पिवळा, एक जांभळा. तू फारच सुंदर आहेस ग. आणि प्रत्येक वेळी ती आकाशात एक झोका घेऊन खाली आल्यावर त्याला वाटायचे की ती आता लाजली. एकदा त्याने तिला आपल्या घरट्यात येण्याचे निमंत्रणही दिले, पण ती आपल्याच तोरत असल्यासारखी वर उंच उडाली. जेव्हा जेव्हा घगू तिच्या जवळ जायचा तेव्हा तेव्हा ती दूर निघून जायची. मग घगू खट्टू होऊन दुरूनच म्हणायचा, अशी तोऱ्यात वागतेस ना तेव्हा तू खूप खूप छान दिसतेस. आणि तरीही ती उत्तर देत नव्हती. मग तिचा आवाज ऐकण्यासाठी तो तळमळू लागला. दिवसात कितीतरी वेळा घगूला तिची आठवण यायची. बागेच्या ज्या कोपऱ्यावर ती दिसायची त्यावर तो घिरट्या घालत राहायचा. कित्येक वेळा त्याला त्याच्या दाणापाण्याचीही शुद्ध नसायची. कधी एखादी चवदार वस्तू मिळाली तर चोचीत धरून तो तिच्या शोधात निघायचा. भेटली तर तिला खायला घालीन अशी तीव्र इच्छा त्याच्या मनात असायची. त्याने खूपशा मऊमऊ काड्या आणि तलम धागे जमा करून ठेवले होते आणि एक घरटे बनवायलाही सुरुवात केली होती. त्यासाठी त्याला त्या काड्या आणि धागे वापरायचे होते. त्या सुंदर घरात तो तिला घेऊन येणार होता. सर्वच नरपक्षी आपल्या माद्यांसाठी घरे बनवतात, पण घगूचे घरटे त्या सर्वांपेक्षा वेगळे व सुंदर होणार होते. पुष्कळ दिवसांनंतर त्याला समजले की ती कोणाच्या तरी कैदेत आहे. तिच्या पाठीवर एक मोठी चकाकती दोरी बांधलेली आहे, बारीक आणि धारदार. एकदा त्याचा पंख त्या दोरीजवळ आला आणि कापला गेला. 2-4 पिसेही गळून गेली. तेव्हा तर त्याची खात्रीच झाली की ती त्याच्यासारखी स्वतंत्र नाही. तिचा ताबा दुसऱ्याकडेच आहे. म्हणून मालकाच्या भीतीमुळे ती तोंडातून आवाजही काढत नाही. मालक दररोज तिला थोडा वेळ आकाशात उडण्यासाठी सोडून देतो आणि एखादा पक्षी जवळ येताना दिसला की खेचून तिला छतावर ठेवीत असावा. तिला पकडून नेताना घगूने पाहिले होते, पण पिंजरा पाहिला नव्हता. तो कोठे ठेवला होता हेही त्याला माहीत नव्हते. माहीत असते तर तो जरूर तिथपर्यंत गेला असता आणि तिला सोडविण्याचा प्रयत्न त्याने केला असता. एक दिवस घगू नेहमीप्रमाणे सुरूंच्या बनात फांद्यांच्या आडोशात बसला होता. तेव्हा हळूहळू आकाशात ढग जमताना त्याला दिसले. ढगांचे समूह आकाशात वर वर येऊ लागलेले पाहून त्याला आठवले की पाऊस बरसण्याआधी ढगांच्या पोटातील हवा निघून जाते आणि तिचा जोर इतका असतो की त्या हवेत कावळेही उडू शकत नाही. तर मग नाजूकशी जामनी त्या वाऱ्यात तग कशी धरेल? ती तर आताच घरातून निघाली होती. आकाशात आपली जागा शोधत होती, तोल सांभाळत होती. तेवढ्यात वाऱ्याचा जोर वाढला. घगू लगेच झाडांच्या फांद्यातून उत्स्फूर्तपणाने उडून बाहेर आला, तिला सावध करण्यासाठी. तेवढ्यात वाऱ्याचा एक जोरदार तडाखा बसून तो दूर गेला, पण तेथूनच तो ओरडला, जा जामनी, परत फिर लवकर, जा. त्याने स्वतःच तिचे नाव ठेवले होते, जामनी. जा ग, जा घरी जा परत. खूप जोराचे वादळ येते आहे आणि पाऊसही. मग तो आकांताने तो ओरडत होता. इतक्यात त्याच्या गळ्यात काहीतरी अडकले. हवा त्याला मागे मागेच ढकलत होती. पावसात सारे अंधुक दिसत होते, पण तिच्या घराची दिशा मात्र त्याला माहीत होती. ढग जवळजवळ येत होते आणि वादळ आणखी जोर धरत होते. अचानक त्याचा तोल गेला, अवधान संपले आणि तो झटकन काही फूट खाली येऊन एका खांबावर आपटून बेशुद्ध झाला. तो शुद्धीवर आला तेव्हा एका लाकडी कपाटाच्या कप्प्यात काही गरम कपड्यांच्या उबेत होता. बाहेर पाऊस पडत होता. याचा पत्ता त्याला हवेच्या दमटपणातून आणि पावसाच्या आवाजातून लागला. त्याच्या शरीराला एक विचित्र वास येत होता.
तसा वास त्याला हॉस्पिटलच्या खिडकीजवळून उडत जाताना यायचा. काही मुलांचा आवाजही त्याच्या कानावर आला. हळूहळू त्याची आठवण परत आली. त्याचे असे झाले होते की खांबावर आपटून तो रस्त्यावर पडला तेव्हा कोणीतरी एका मुलाने त्याला उचलून घरात आणले आणि तो त्याची शुश्रूषा करीत आहे. डोळे झाकून घगू शरीराचे दुःख सहन करीत होता आणि मनात तिची, त्याच्या जामनीची आठवण करीत होता. ती नीट वेळेवर घरी पोचली असेल का? वादळात कुठे भरकटली तर नसेल ना? जिवंत असली म्हणजे पुरे. काही दिवसांनंतर त्याला एका पिंजऱ्यात घालून बाल्कनीमध्ये तो पिंजरा लटकवला गेला. त्याच्या पंखातली ताकद हळूहळू परत येत होती, पण जोरात पंख फडफडावता येत नव्हते. शिवाय खांद्यातही थोडे दुखत होतेच. 1-2 दिवसांनंतर जेव्हा इतर पक्ष्यांची किलबिल ओळखता येऊ लागली तेव्हा त्याला आणखी बरे वाटले. तो आपल्या प्रदेशातच होता, बागेच्या त्याच दिशेला जिथे ती उडायला यायची. त्याला जगायला नवी उमेद देणारी ही गोष्ट होती. पुढचे काही दिवस तिची वाट पाहण्यात गेले. घगू स्वतःशीच बोलत होता, तिला हाक मारत होता. जामनी, अगं ऐक जरा, मी गेले काही दिवस इथेच आहे, काही मुलांबरोबर, इथेच खाली एका इमारतीत, त्या मोंटूच्या घरात. आकाशात मला शोधत फिरू नकोस. तू कशी आहेस ग? कुठे आहेस? अखेर एक दिवस ती त्याच्या नजरेला पडली. तिला पाहून सहीर-बहीर होऊन त्याने आपले पंख खांद्यांना जखम होईपर्यंत फडफडावले. त्याला बाहेर सोडून देण्यासाठी घरात तर कुणीच नव्हते. त्याच्या धडपडीत पिंजरा हलतच राहिला. तो खूप ओरडला, पण जामनीने खाली पाहिलेच नाही. त्यानंतर काही वेळ जामनी त्याच्या डोळ्यानाड झाली आणि जेव्हा दिसली तेव्हा ती बेशुद्धीत डोलत डोलत बाजाराच्या दिशेने भरकटत चालली होती. तिच्या पाठीवरील चकचकीत रंगीत दोरी मागे लटकली होती. ती त्याला खरोखरच शोधतेय काय? दोरी तोडून ती कैदेतून पळून आली आहे त्याच्यासाठीच. हळूहळू ती डोलत खाली उतरत होती आणि तिच्याबरोबर खाली मुलेही धावत होती. घगू खूप मोठ्या मोठ्याने ओरडत होता, पण त्याचा आवाज तिच्यापर्यंत पोहोचूच शकला नाही. मुलांचा आरडाओरडा आणि रस्त्यावरील वाहतुकीच्या गोंगाटात त्याचा आवाज कोणापर्यंतच पोचला नाही. अचानक एका मोठ्या मुलाने तिचा दोरा पकडला आणि समोरच्या छोट्या गल्लीत धूम ठोकली. घगूने पाहिले, जामनी त्याच्या हातातून सुटण्यासाठी वर उडण्याचा प्रयत्न करत होती, पण त्या मुलाची पकड मजबूत होती, म्हणून तिची सुटका होऊ शकली नाही. आणि त्यानंतर जे घडले त्याची घगूने कधी कल्पनाही केली नव्हती. मोंटू तिला हातात मिरवत फडकवी जेव्हा घरात शिरला तेव्हा काही क्षण घगूचा श्वासच थांबला. आई, आई, पतंगी मिळाली का आई? ही बघ. जामनीचे खरे नाव पतंगी आहे हे त्याला आता समजले. सर्वांनी जवळ येऊन तिला निरखून पाहिले. त्यानंतर घगूचा पिंजरा ज्या बाल्कनीत लटकवला होता त्याच बाल्कनीच्या भिंतीवर त्यांनी तिला लटकावून ठेवले. संपूर्ण रात्रभर घगू तिला हाक मारत राहिला, जामनी, पतंगी, जामनी, जामनी. पण तिने उत्तर दिले नाही. कधी कधी हवेवर हलत राहिली तेवढीच. घगूला समजून चुकले, ती मुकी आहे. त्यामुळे ती कधीच बोलली नाही, बोलू शकणार नाही.